साईनगरी शिर्डीमध्ये रामनवमीचा उत्साह पाहायला मिळतोय। तर शिर्डीतील 3 दिवसीय रामनवमी उत्सवाचा आज मुख्य दुसरा दिवस असून दिवसभर विविध कार्यक्रम पारंपरिक पद्धतीने साजरे केले जाणार आहेत। राज्यभरामधून श्रीरामांचा आणि साईनामाचा जयघोष करत शेकडो पालख्या शिर्डीत दाखल झाल्या। तर भाविक मोठ्या संख्येने शिर्डीत दाखल झालेले असून सगळ्या साई भक्तांना दर्शन घेता यावं यासाठी मंदिर जे आहे ते रात्रभर खुलं ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलेला आहे। तर रत्नागिरी जिल्ह्यामधील दापोली इथल्या पाचपंढरी गावामध्ये रामनवमीचा उत्साह शिगेला पोहोचलाय। अगदी काही तासातच राम जन्मोत्सव साजरा केला जाणार असून सकाळपासूनच या ठिकाणी भजन कीर्तन आरती सुरू आहे। तर दुसरीकडे प्रभू श्रीरामांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केलेली पाहायला मिळते। दापोलीमधील पाचपंढरीच्या राम मंदिरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शिवाजी गोरे यांनी। रत्नागिरी जिल्ह्याच्या पाचपंढरी या गावामध्ये रामनवमी निमित्त भक्तांचा उत्साह शिगेला पोहोचलाय। आपण पाहतोय सकाळपासूनच या ठिकाणी भाविकांनी राम मंदिरामध्ये दर्शनासाठी गर्दी केलेली आहे। अनेक भाविक या ठिकाणी येऊन नतमस्तक होत आहेत। या ठिकाणी दिवसभर उत्साह पाहायला मिळतो। एकीकडे भजन कीर्तन सुरू आहे तर दुसरीकडे मात्र भाविक या ठिकाणी रामाच्या मंदिरामध्ये येऊन नतमस्तक होतात। अशा प्रकारचं दृश्य आपल्याला पाचपंढरी या गावामध्ये पाहायला मिळते। याच ठिकाणी रामाची यात्रा सुद्धा भरलेली असते। दिवसभर भाविक येतात, दर्शन घेतात आणि आपण धन्य झाल्याचं त्यांच्या मनामध्ये एक प्रकारची भावना निर्माण होते। आता आपण पाहतोय की सकाळपासूनच अगदी पहाटेपासूनच ही गर्दी ओसंडून वाहते। भक्तांचा उत्साह अगदी शिगेला पोहोचलाय। दूरदूरचे लोक या ठिकाणी येतात, नतमस्तक होतात। देश विदेशातील लोक सुद्धा या ठिकाणी येतात। मुंबईतले चाकरमानी असतील किंवा पुण्यातले चाकरमानी असतील दरवर्षी रामनवमी निमित्त आपल्या गावी येतात आणि या ठिकाणी उत्साह आपला द्विगुणित करतात। शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, पाचपंढरी, रत्नागिरी। तर बीडच्या आष्टी तालुक्यामधील दादेगाव इथं श्रीरामनवमीचा उत्साह पाहायला मिळत असून समर्थ रामदास स्वामी यांनी 376 वर्षांपूर्वी या मंदिराची स्थापना केली होती। राम जन्मोत्सवानिमित्तानं मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे आणि मूर्तीला सुद्धा फुलांची आरास करण्यात आली आहे। तर आजच्या दिवशी श्री क्षेत्र पैठण इथून कावड घेऊन प्रभू श्रीरामांना अर्पण करण्याची अनोखी परंपरा इथं असून भाविकांनी दर्शनासाठी रात्रीपासूनच मोठी गर्दी केली आहे।